सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये. कलाकार या शो मध्ये आपण दरवेळी अनेक कलाकारांना भेटतो आणि कमाल गप्पा मारतो. त्यांचे ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स, त्यांचे आयुष्याचे एक्सपिरियन्स आपण सगळे काउंट करून मस्तपैकी प्रवास करत असतो. आणि आज असाच एक कमाल प्रवास करण्यासाठी आपल्या सोबत आहेत क्षितिज पटवर्धन. क्षितिज भाई, खूप खूप स्वागत आहे. हॅलो हॅलो, म्हणजे नमस्कार. आम्ही लेखक म्हणून ओळखतो, पण आता दिग्दर्शक क्षितिज सर. हाऊस लाईफ गोईंग सगळ्यात पहिल्यांदा सिनेमा येतोय, तर आता अगदीच हाकेच्या अंतरावर. म्हणजे आता ती हाक पण आता ऐकू यायला लागली असेल. काय सांगाल त्याबद्दल? नाही, आता 12 डिसेंबरला पहिला सिनेमा येतोय दिग्दर्शक म्हणून, उत्सर नावाचा. रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे त्यात आहेत. काय आतापर्यंत लेखक म्हणून शेजारच्या सीटवर बऱ्याच वेळेला बसलोय, पण दिग्दर्शक म्हणून ड्रायव्हिंग सीटवर बसायची ही पहिली वेळ आहे, दोन्ही अर्थाने, सिनेमाला पण आणि इथे पण. सो एक्साइटमेंट आहे, आनंद आहे आणि मजा ही वाटते की हा माझा पहिला मुव्हिंग इंटरव्ह्यू आहे. म्हणजे आतापर्यंत बसून उभं राहून सगळे इंटरव्ह्यू केलेत, पण गाडी चालवता चालवता इंटरव्ह्यू करणं हा भाग पहिल्यांदा होतोय. कारण याच्यात दोन्ही त्यात विले पार्ले आणि पार्ल्याचे जे कोण असतील त्यांनी हातवर करा, किंवा पार्ले ज्यांना आवडतं त्यांनी हातवर करा. कारण पार्ल्याच्या या अतिशय काय म्हणूया आपण त्याला, छान गल्ल्यांमधून आम्ही चाललेलो आहोत. व्हेरी ट्रू. आणि पार्ला इज पीस, त्यामुळे मला खूप आवडतं, भयंकर आवडतं. पण या सगळ्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा गप्पा क्षितिजभाई हे गाडीचा स्टार. सो या शोचं नाव कल्ला आणि कार आहे. सो कलाकार इन द कार. करेक्ट. तर तुमच्या हाती ही ड्रायव्हिंग कधी आली, कधीपासून ड्रायव्हिंग करू लागला? माझे पहिली गाडी जेव्हा, त्याच्यात असंख्य आठवणी तुमच्या आहेत, काय? माझं आणि ड्रायव्हिंगचं फार भयंकर नातं आहे खरं. भयंकर म्हणजे वेगळ्या अर्थाने भयंकर नातं आहे. मी अतिशय घाबरायचो ड्रायव्हिंगला, म्हणजे प्रचंड घाबरायचो. मला असं वाटायचं मला कधीच ड्रायव्हिंग येणार नाही. आणि ह्याचं एक कारण असं होतं की माझ्याकडे ऑब्व्हियसली आमच्याकडे काही गाडी वगैरे नव्हती, त्यामुळे लांबूनच चारचाकी सतत मी बघायचो आणि मला भीती वाटायची हे कसं एका वेळेला एवढं सगळं मॅनेज करतात. आणि आम्ही सगळे मित्र एकदा ट्रिपला गेलो होतो, ज्यामध्ये आपला ह्या फिल्मचा निर्माता आणि संकलक मयूर हरदास पण होता. बरोबर. आणि त्याचीच एक जुनी मारुती 800 घेऊन आम्ही गेलो होतो. आणि तेव्हा अख्खा बीच रिकाम असल्यामुळे एक असं होतं की करून बघूया प्रत्येक जण आपापल्याला ड्रायव्हिंग जमतंय का. बरोबर. तेव्हा मला जे ड्रायव्हिंग मी करायचा प्रयत्न केला आणि मला ते नाही जमलं, कारण मी गाडी तिरकीच घेऊन गेलो कुठेतरी. पण जेव्हा मुंबईमध्ये आलो आणि इतरांना गाडी चालवताना बघितलं, तेव्हा मला असं लक्षात आलं की गाडी चालवणं हे नुसतं गाडी चालवणं नाही, त्याच्यात एक स्वातंत्र्य आहे. अगदी बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग सीटवर एक असता, तुम्ही तुमच्या स्पीडनी कुठेही जाऊ शकता, तुम्ही तुम्हाला हवी ती गाणी ऐकू शकता. मला ड्रायव्हिंग आवडण्याचं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं कारण हे मला गाडीत माझ्या आवडीची गाणी लावता येतात, हे आहे. त्यामुळे मी ती माझी प्लेलिस्ट ठरलेली आहे, त्या प्लेलिस्टवर मी पॉडकास्ट असतील, गाणी असतील, ही सगळी ऐकतो. आपल्या आयुष्यात जसं तुम्ही म्हटलं की गाडी घेणं हे कुठे ना कुठे बकेट लिस्ट टिक करण्यासारखंच आहे. तर तुमच्या आयुष्यातले बकेट लिस्ट तुम्ही कधी टिक केलेत आणि ती कुठली गाडी, ज्याच्यात असंख्य तुमच्या आठवणी आहेत, ज्याने तुमचे प्रॉफिट्स, लॉसेस, हॅपीनेस सगळं काय पाहिलं त्या गाडीत? माझ्या सगळ्यात जास्त आठवणी या माझ्या मित्रांच्या गाड्यांच्या आहेत. म्हणजे सिद्धार्थ चांदेकरची एक I-20 होती. बरोबर. त्या गाडीनी जे जे पाहिलंय आणि जे जे गोष्टी अनुभवलंय ते सगळं जबरदस्त आहे, खतरनाक आहे. त्याच्यानंतर हेमंतनी लिनिया घेतली होती, हेमंत डोमेनी. तर तीही गाडी फार जबरदस्त होती. आणि त्या गाडीची मजा अशी होती की ती आमच्या सगळ्यांमध्ये आलेली पहिली अशी गाडी ज्याच्यावर काहीतरी व्हॉइसची कमांड यायची. एक्झॅक्टली. म्हणजे व्हॉइस मधनं काहीतरी कोणीतरी बोलायचं. सो ते जबरदस्त वाटायचं आम्हाला तेव्हा. सो मी लार्जली माझ्या आयुष्यातल्या म्हणजे अनेक वर्ष ही मित्रांच्या गाड्यांनीच प्रवास केलेला आहे. म्हणजे पुण्यावरनं मुंबईला येताना, मुंबईवरनं पुण्याला येताना हेमंत, समीर, सिद्धार्थ, रणजित, अनिश हे सगळे मित्र माझे त्यांच्या. आणि मी मजा ही आहे की मी त्यांच्या गाड्यांच्या डिलिव्हरीला जायचो त्यांच्याबरोबर. तर त्यांच्या गाड्यांच्या डिलिव्हरीच्या फोटोमध्ये मी आहे, पण मी कधीच गाडी चालवली नाही. तर आणि मग कधीतरी असं वाटलं की आता स्वतःची गाडी छोटी का होईना पण घ्यायला पाहिजे, कारण मुव्हिंग साठी ते फार गरजेचं आहे. आणि पुणे मुंबई जो काय आपण सगळा प्रवास करत असतो त्याच्यासाठी पण ते गरजेचं आहे. माझा मित्र आहे सौरभ भालेराव नावाचा, जो आपला म्युझिक डिरेक्टर, ज्याने आता आरपारचं पण बॅकग्राऊंड केलं होतं आणि ज्यांनी आता थांबायचं नाही, जसराज सौरभ, ऋषिकेश मधला सौरभ. सो सौरभची मजा ही आहे की तो तेव्हा पार्ल्यात राहायचा आणि मी त्याला असं फक्त म्हणलं की अरे मला ना गाडी घ्यायचा विचार करतोय मी होंडाची, तर काय मला कसं शिकता येईल. तर तो इतका चांगला माणूस, तो माझ्या घरी यायचा त्याची होंडा सिटी घेऊन आणि मी त्याच्या होंडा सिटीवर शिकलो. आणि मग आम्ही दोघं सीलिंगला गेलोय किंवा मरीन ड्राईव्हला गेलोय, इथपर्यंत त्यांनी गाडी चालवणं. म्हणजे आता लोक चावी ही दुसऱ्याच्या हातात देत नाही, तिथे आमच्या मित्रांनी गाडी माझ्या हातात दिली आणि म्हणला तू चालव बिंदास, काय होत नाही. पण
हे आपण दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाला आलेलो आहोत. इकडच्या पहिल्यांदा कधी आलं तिकडे? इथे दीनानाथला आणि काय आठवणीत मोठ्या कलाकारांना भेटण्याच्या? हो, दीनानाथला प्रयोग होणं ही फार मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. इंटर कॉलेजेट वगैरे करताना कधीतरी दीनानाथला प्रयोग होईल आपला, कारण इतकं ऐकून होतो. आणि पार्ल्याबद्दल पण मी खूप ऐकून होतो, कारण पुलंच्या साहित्यामध्ये पार्ल्याचा उल्लेख होता, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पार्ल्याचा उल्लेख होता. सांस्कृतिक एक उपनगर म्हणून पार्ल्याचा खूप मोठा उल्लेख अजूनही आहे. पार्ला मार्केट, जिथे आता आपण आत घुसतोय आणि जिथनं आपल्याला आपण लवकर बाहेर पडू अशी एक भाबडी आशा आहे तिथे. तर तिथे आता कारण अमेझिंग भाज्या फळं सगळं मिळतं. लोक फळं घ्यायला पार्लरला येतात, पुन्हा ट्रेन पकडून कुठे अगदी. हे मला नवीन म्हणजे मुंबईत आल्यानंतर कळलं, कारण पल्लवी माझी बायको मुंबईची, तर तिने सांगितलं की पार्ला मार्केट इज वन ऑफ द बेस्ट. मला हे लक्षात आलं की पार्ल्यातला जो ऑडियन्स आहे ना, तो अतिशय चोखंदळ ऑडियन्स आहे, तो अतिशय चुझी ऑडियन्स आहे. आणि तो सहसा पटकन कौतुक करत नाही. म्हणजे तो आधी ते म्हणतो ना, तुम्ही भट्टीत तावून सुलाखून सगळं बघायला लागतं, मग तो म्हणतो की हा चांगलं आहे. तर तसा तो पार्ल्याचा ऑडियन्स. आणि आय थिंक ते खूप चांगलं आहे की तुम्हाला काम करताना पटकन कौतुक मिळत नाही, पण कौतुक मिळालं तर ते इतकं भरभरून मिळतं, जे माझ्या वाट्याला नवागडी नवराज्यालाही आलं, 2 स्पेशललाही आलं, आजीबाईलाही आलं, भूमिकालाही आलं. सो तो मला त्या आठवणी माझ्या पार्ल्यात खूप चांगल्यात. आणि आत्ता माझी सगळ्यात मोठी महत्वाची आठवण आहे की भूमिकाच्या 75व्या प्रयोगाला जावेद अख्तर पार्ल्याला इथे आले होते आणि त्यांनी माझ्या नाटकाचं पुस्तक प्रकाशित केलं. त्याचबरोबर 12th फेलचे मनोज कुमार शर्मा आणि विकास दिव्यकीर्ती ही लोक पण आली होती. सो आयुष्यातली अतिशय संस्मरणीय घटना माझी दीनानाथला घडली. आणि श्रेयस, अजून एक मजा अशी आहे की दीनानाथ नाट्यगृह जेवढं भारी आहे तेवढंच दीनानाथच्या वरचा प्रॅक्टिस हॉल भारी आहे. सो माझ्या प्रॅक्टिस हॉलच्या खूप आठवणी आहेत, कारण मी नाटकं तिथे बसवली. नंतर आता आपण पहिलं रिसेंट गोष्टीविषयी विचारूया, कारण एक सिनेमा आपण स्वतः दिग्दर्शक होतोय, ही गोष्टच प्रचंड भारी आहे. आज तुम्ही म्हटलात की दिग्दर्शकाच्या सीटवर मी या सिनेमामुळे बसलोय, त्यामुळे कसं काय फिलिंग आहे? कारण रेणुकाताई, अभिनय, ऋता या सगळ्या कलाकारांसोबत काम करणं आणि त्यासोबत तो सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला येणं, उत्तरबद्दल काय सांगा? नाही, उत्तरबद्दल असं आहे की अत्यंत इमोशनल गोष्ट आहे माझ्यासाठी, ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आई आणि मुलाच्या नात्याबद्दलची आहे, पण आजचा त्याच्यामध्ये रेफरन्स सगळा आहे, AI आणि हा सगळा मुद्दा आहे. आणि आत्ता आपण जे करतोय त्याच्याबद्दलच गोष्ट आहे, ती प्रवासाची गोष्ट आहे. कारण कुठलंही नातं हे ट्रॅव्हल करत असतं आणि ते ट्रॅव्हल करत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला आयुष्यात हा अनुभव येतो की माणसं एकमेकांना सोडतात, माणसं एकमेकांवर गिव्हअप करतात, माणसं एकमेकांपासून तुटतात. पण आई आणि मुलाचं हे एक नातं आहे ना, जे वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या रूपात त्या प्रवासात एकमेकांना परत भेटतं. आणि म्हणजे भाग्यवान आहेत ती लोक ज्यांची आई आहे, ज्यांना आईचं प्रेम मिळतंय, ज्यांना आईच्या हातचं जेवायला मिळतंय. तर मला असं वाटलं की ही खूप मौल्यवान गोष्ट आहे, इनव्हॅल्युएबल गोष्ट आहे, पण त्याचं सिनेमामध्ये काही डॉक्युमेंटेशनच नाही आहे. म्हणजे सिनेमामध्ये आपण आई काय आहे, ती काय काय करते, आता आईचं जे वेगळं रूप आहे, ड्रामॅटिक रूप आहे, किंवा आई घरामध्ये काय काय करते हे आपण सिरियल्समध्ये बघतो. पण आई ही फक्त आई नसते, तर ती बाई पण असते आणि माणूस पण असते. हा महत्वाचा मुद्दा या सिनेमामध्ये आम्ही सांगितलंय. म्हणजे आईकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघणं फार गरजेचं आहे, एक. आणि दुसरं, ती पण चुकू शकते, तिला पण प्रॉब्लेम्स असू शकतात, तिला पण अडीअडचणी असू शकतात, तिचेही काही चॉईसेस चुकू शकतात, हे पण तुम्हाला या सिनेमामधनं पाहायला मिळतं. सो तिला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून मानणं, ते स्थान तिला देणं आणि आपल्या आईपणाच्या अपेक्षा तिच्यावर न लादणं, याच्याबद्दलचा हा सिनेमा. पण ना खूप सुंदर गोष्ट या सिनेमाच्या ट्रेलरच्याही पाहिली आणि मला तुम्हाला ती गोष्ट विचारायची देखील होती. आताच तुम्ही त्याचा एक उल्लेख केला की आपण ना खूपदा नात्यांवर गिव्हअप करतो. मला त्या ट्रेलरमध्ये पण खूपदा असं वाटलं की ना, तो मुलगा त्याच्या आईवर गिव्हअप करतोय का, आई सतत मागे लागली का. पण या सगळ्यानंतर ती कुठली गोष्ट आहे जी प्रत्येकाने या सिनेमा पाहून बाहेर आल्यानंतर, जसं खूप लोक म्हणतात बघा, माझ्या सिनेमाने किती यश पाहिलं नाही पाहिलं मला माहिती नाही, पण तुमच्या नात्यातला गोडवा वाढला ना, तर माझ्याकडे खूप आहे. एक्झॅक्टली तसंच तुमच्यासाठी या सिनेमाबद्दल आहे का की मला कुठे जस्ट सिट अँड टॉक की बाबा आपलं सुटतंय, पकडूया आपण? नाही, मी म्हणेन की यश मिळो न मिळो असं नाही मला वाटत, यश मिळालंच पाहिजे. कारण मेन मुद्दा मला असं वाटतं की नाही, आणि काय आपल्यावर ज्यांनी विश्वास टाकलाय निर्मात्यांनी, त्यांना त्याच्यातनं म्हणजे त्यांचा फायदा होऊन त्यांना पुढे अजून चांगले चित्रपट करता आले पाहिजेत ना, हा एक बेसिक त्याचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की फिल्म ही कॉन्व्हर्सेशन स्टार्टर झाली तर फार उत्तम. आज हा म्हणजे हे बघत असणारी जी कोण लोक आहेत पुढारीवरती, त्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की हा सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला तुमचं आयुष्य आणि तुमचे नातेसंबंध
हे आणखीन श्रीमंत झाल्यासारखे नक्की वाटतील. म्हणजे तुम्ही काही टक्क्यांनी तरी श्रीमंत नक्की व्हाल हा सिनेमा बघितल्यानंतर. माझ्या वडिलांनी काम केलेलं आहे आणि माझ्या वडिलांनी माझ्या फिल्ममध्ये काम केलेली 3री-4थी फिल्म आहे. सो बाबांनी काम केलंय आणि गंमत ही आहे की बाबांचं कॅरेक्टर जे आहे ते एका गाडीशी असोसिएटेड. एक्झॅक्टली. सो ते पण खूप इंटरेस्टिंग आहे, जे अजून रिव्हील झालेलं नाही. मित्रांचं जी दुनियादारी तुमच्या आयुष्यात आहे ना ती प्रचंड मोठी आहे. म्हणजे बिंग फ्रॉम पुणे तुम्ही मुंबईत आलात. मी या कलाकारमध्ये हेमंत सरांचा इंटरव्ह्यू केलाय, मी या कलाकारामध्ये सिद्धार्थभाईंचा इंटरव्ह्यू केलाय आणि त्यांनी तुमचा उल्लेख प्रचंड वेळ आहे. हो ते होणारच आहे. जेव्हा मी समीर सरांशी बोलतो तेव्हा क्षितिजबाईंचा उल्लेख येतो, तेव्हा क्षितिजबाईंशी बोलतो तेव्हा उल्लेख येतो. याचा अर्थ तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमचा परिवारच आहात असं मला प्रचंड वाटतं. 100%. मी नाही विचारणार तुम्ही कधी भेटलात केव्हा भेटलात, तुम्ही कॉलेजचे मित्र आहात की नाही वगैरे वगैरे, पण त्यांचं असणं हे किती महत्वाचं आहे? खूप महत्वाचं आहे, खूपच महत्वाचं आहे. कारण आयुष्यातला एक मोठा टप्पा आम्ही एकत्र सर केलाय आणि मी सर केलाय असंच म्हणेन. कारण आत्ता हेमंत त्याचा सिनेमा डिरेक्ट करतोय, मी माझा करतोय, समीर त्याचा करतोय. गंमत अशी की माझा 12ला येतोय, समीरचा 25ला येतो आणि हेमंतचा 1ला येतो. ऑलमोस्ट एका महिन्यात तिघांचे सिनेमे येतात. ही फारच जबरदस्त गोष्ट वाटते मला. आणि मजा ही आहे की आम्ही तिघही रूढार्थानी आमचा प्रवास करून इथपर्यंत आलोय आणि हा प्रवास करताना कदाचित असं असेल की आमचा काही काळ आम्ही एकमेकांशी भेटलो नाही आहोत, आम्ही आमच्या आयुष्यात बिझी झालोय, पण वी हॅव ऑलवेज बीन द बेस्ट वेल विशर्स ऑफ इच अदर. आणि मला असं वाटतं कुठल्याही मैत्रीचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही दुसऱ्याचं तो नसतानाही चांगलं चिंतन. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटते की म्हणजे आज हेमंतच्या बाबतीत मी अगदी अधिकाराने सांगू शकतो की त्यांनी पहिले काही जे सिनेमे केले त्याच्यात त्यांनी ज्या ज्या गोष्टी सहन केल्या, ज्या ज्या गोष्टींचा त्रास त्याला भोगायला लागला ते मी खूप जवळून पाहिलेलं. आणि त्यामुळे माझी परमेश्वराकडे मनापासून अशी प्रार्थना होती की त्याला खूप चांगलं यश मिळू दे, कारण तो ते खूप पोटतिडकीने करतोय. सेम विथ समीर, त्यांनी ज्या ज्या पद्धतीचा स्ट्रगल पाहिलाय आणि ते करून आज तो हिंदीमध्ये जे काम करतोय, तर आय ऑलवेज विश वेल फॉर बोथ ऑफ देम. आणि 100 crores क्लब पण मिळालाय. हो 100%. तर त्यामुळे मला डेफिनेटली असं वाटतं की आपल्या मित्रांचं आपल्यासोबत असो किंवा नसो चांगलंच व्हावं हा एक भाग. आणि दुसरा असा मुद्दा की प्रवासामध्ये अशी काही वळणं येतात ज्या वळणांवरनं तुम्ही एकमेकांना थोडेसे नजरेआड होता आणि मग परत भेटता. तर ती फेज आता आहे, पण ती फेज लवकरच जाईल. म्हणजे मला असं वाटतं की तो काही म्हणजे काम हे टेम्पररी आहे, नातं हे परमनंट आहे असं मला कायम वाटतं. बालनाट्याना लोक जे मधल्या काळी म्हणायचे की नाही रे बालनाट्य म्हणजे इतकं मॉनिटर गोष्टी आपल्याला देऊ शकत नाही, पण तुम्ही यू प्रूव्ड इट रॉंग, राईट? आता या सगळ्यांनी रंगभूमीवर येत असताना, सशक्त नाटकं असताना, हे रंगभूमीवर तुमचं नातं याबद्दल प्लीज सांगा मला. नाही, हे नातं खूपच महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि मी परत तेच म्हणेन की आता पार्ल्यात आपण ड्राईव्ह करतोय म्हणून नाही, पण पार्ला हे मला म्हणजे पुणं हे माझं कोथरूड किंवा पुणं हे एक प्रकारचं लहानपणापासून मी जेव्हा राहायला आलो तेव्हापासून ते आहे. त्याच्या आधी आप्पा बळवंत चौक जे पुण्याचं एकदम हार्डकोर हार्ट आहे पुण्याचं, तिथे मी राहिलेलो आहे. पण पार्ल्यामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीची शांतता, ज्या पद्धतीचा एक स्थैर्य मला मिळालं, त्यांनी एक कायम फोकस हा राहिला की आपल्या नाटकाला येणारा जो प्रेक्षक आहे तो 500 रुपये खर्च करून ते नाटक बघायला खूप लांबून येतो. म्हणजे आज मी पहिल्यांदाच हे इंटरव्ह्यूत कुठला तरी बोलतोय की मी मुंबईत आल्यानंतर हे बघायला शिकलो की आपलं काम बघण्यासाठी लोक किती प्रवास करून येतात. म्हणजे मला जेव्हा आजीबाईला एक बोरिवलीला एक जण भेटले आणि ते म्हणले की आम्ही ना सुरतवरनं आलोय, तर मी म्हणलं काय? तर ते म्हणले हो आम्ही ऍक्च्युली तुमचं नाटक बघायला सुरतवरनं आलोय बोरिवलीला. तर मला असं झालं की लोक 5 आणि 6 तासाचे प्रवास करून जर आपलं काम बघायला येत असतील तर आपल्यावर ही खूप मोठी जबाबदारी आहे की ते काम त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील असं झालं पाहिजे. आणि मला नाटकाने रंगभूमीने ही समज, हे भान दिलं की तुम्ही फक्त स्वतःची हुशारी दाखवण्याकरता किंवा फक्त स्वतःला काहीतरी वाटतंय म्हणून करण्याकरता ते तुम्ही करताच. म्हणजे तुम्ही यू एक्सप्रेस युअर सेल्फ हा तर पहिला मुद्दा, पण तो करताना तुम्ही प्रेक्षकांसाठी हे करताय हा मुद्दा कधी तुम्ही विसरला नाही पाहिजे. आणि दुसरा मुद्दा की मराठी नाटकाचा जो ऑडियन्स आहे ना तो या जगातला वन ऑफ द बेस्ट ऑडियन्स आहे. कारण त्यांची जी लिटरसी आहे कुठल्याही माध्यमाची ती जबरदस्त आहे. म्हणजे मला भूमिकानंतर साधनाने भूमिकाचा एक विशेषांक काढला होता. त्या विशेषांकानंतर मला भारतातल्या कमीत कमी 6 ते 7 कोपऱ्यांमधनं मेल झाले. क्षेत्रात काम करत असताना टॅलेंट आणि पेशन्स शुड इट गो इन हँड इन हँड ऑर नो? नाही, टॅलेंट पेशन्स हा आहेच, पण त्याहून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे टेम्परामेंट.
सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुमची एखादी गोष्ट बघायचा ॲटिट्यूड काय आहे, तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कुठल्या तराजूतनं बघता, हे अतिशय महत्वाचं आहे. कारण काय होतं की तुम्ही हा विचार, एक तर तुम्ही इथे कशासाठी आलात हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही फक्त यश मिळवायला आलात तर तुम्ही वेगळ्या क्षेत्रात जा. तुम्ही चांगलं काम करून यश मिळवायला आला असाल तर त्याला एक थोडा वेळ लागतो. तुम्ही आवडीचं काम करून, चांगलं काम करून सक्सेस मिळवायला आला असाल तर त्याला अजून वेळ लागतो. आणि तुम्ही स्वतःला शोधून स्वतःच्या आवडीचं काम चांगल्या लोकांबरोबर करून ते तुम्हाला प्रसिद्ध करायचं, त्याला खूप जास्त वेळ लागतो. म्हणजे मला तो धमाल मधला सीन आठवतोय विनय अप्टेंचा, की अमुक 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 पुढे अजून वेळ लागतो. तर अजून वेळ लागतो. कॅन बी अ मीम, म्हणजे हे केलं हे केलं हे केलं वेळ लागतो, हे केलं हे केलं अजून वेळ लागतो. एक्झॅक्टली. तर त्यामुळे वेळ लागतो, हा एक यातला महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे ते टेम्परामेंट इज नंबर 1. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की बदलता जो काळ आहे त्याच्याबरोबर तुम्ही काय कोपअप करणार आहात. म्हणजे ते गाडीसारखंच आहे की आता ऑटोमॅटिक गाडी आलेली आहे, बरोबर. सो गिअरच्या गाड्या ज्या होत्या पूर्वी खाड 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 करत सगळे चालवायचे, त्याला आता एक ऑटोमॅटिक स्वरूप आलेलं आहे. पण तुम्हाला बेसिक ड्रायव्हिंग तर जमलं पाहिजे ना, जरी ऑटोमॅटिक आलं असेल. त्यामुळे माध्यम जरी सोपं झालं असेल किंवा आता बाबा हा हे करून टाकू, हे सोपं आहे, ह्याला काही लागणार नाही असं वाटत असेल, तरी सुद्धा तुमचा स्किलसेट तुम्ही किती फास्ट डेव्हलप करताय याच्यावर खूप गोष्टी डिपेंडंट आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये, म्हणजे परवा मी अमोल मुजुमदारचा एक फार सुंदर इंटरव्ह्यू पाहिला. त्याच्यात तो इतकं छान वाक्य बोलला की 25-30 वर्ष जेव्हा संधी मिळाली नाही तेव्हा मी स्वतःला हा एकच प्रश्न विचारला की मला आवडतं काय, तर मला क्रिकेट खेळायला आवडतं. आणि मग मी ते कोणाकडनंही खेळलो तरी काय फरक पडतो. हे इतकं एपिक स्टेटमेंट आहे, इतकी मोठी गोष्ट आहे, मला फारच भावलं ते. आणि मला असं वाटलं की याच्यासाठी खूप मोठं हार्ट लागतं, खूप मोठे गट्स लागतात हे बोलायला. सो जसं गाडी चालवताना आपण भान पाळतो ना की आपले नियम पाळायचे, आपल्या बाउंड्रीज नीट ठेवायच्या, आपण व्यवस्थित चालवायचं आणि आपली सेफ्टी हा आपला पहिला मुद्दा आहे. कारण आपलं कुटुंब पण त्या गाडीत आपल्याबरोबर बसलेलं आहे या करिअरच्या गाडीमध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या रस्त्यावर रोज गाडी चालवण्यासारख्याच आहेत आणि त्याच्यात ज्या तुम्ही बाउंड्री ठेवता त्याच तुम्हाला करिअरमध्ये पण ठेवायला लागतं. आता आम्ही मुलं वाचले, आम्ही त्यांचं चाहते आहोत असं आपण म्हणूया. तुम्ही कोणाकोणाला फॉलो केलं असाल, त्यांच्या सगळ्या कामाबद्दल पाहिलं असेल, भारावून गेला असाल त्यांची कामं पाहून, त्यांचं लेख पाहून, व्हॉटेवर ती 2-3 जर लेखक मला सांगू शकलात, कवी सांगू शकलात की हॅड बिग इम्पॅक्ट ऑन युअर लाईफ. मी त्यांना रिच आउट पण केलं होतं. मला कायम ना, मी जेव्हा गाणी लिहायला लागलो तेव्हापासून मला गुरु सरांबद्दल तर खूप प्रेम आहे आणि आम्ही खूप चांगले मित्र होत आता. सो गुरु ठाकूर इज 1 पर्सन ज्यांच्याविषयी मला नितांत आदर आहे, गीतकार म्हणून प्रचंड आदर आहे आणि माझं प्रेम आहे त्या माणसावर. पण मला माझ्या कॉलेजपासून ज्या माणसाच्या लिरिक्स रायटिंगनी खूप हे केलं होतं, मोटिवेट केलं होतं, इन्स्पायर केलं होतं, दॅट वॉज जगदीश खेबुडकर. आणि मला कायम असं वाटायचं की मी सगळे मराठी सिनेमे जुने पाहतोय, त्याच्यात हे एकाच माणसाचं नाव कॉमन आहे, ह्या माणसाने काय काय लिहिलंय. आणि मग मी म्हणलं की आपण जरा काढू यांनी काय काय लिहिलं. आणि मला लक्षात आलं त्यांनी काय काय गाणी लिहिली आहेत आणि ती गाणी इतकी जबरदस्त होती. तर मला असं झालं यार, म्हणजे हे हिंदीतल्या लिरिसिस्टनी केलं तर आपण त्यांचा एवढा उदो करतो, एवढं त्यांना मान सन्मान देतो, पण जगदीश खेबुडकरांनी मराठी सिनेमासाठी जे केलंय, जी गाणी लिहिली, माझ्याकडे प्लेलिस्ट आहे जगदीश खेबुडकरांची, तर ती म्हणजे इम्पॉसिबल आहे ते एका ह्याच्यात अचीव करणं. त्यामुळे मला त्यांचं प्रचंड हे आहे माझ्यावर, म्हणजे त्यांचा इम्पॅक्ट माझ्यावर खूप आहे. दुसरं मला असं वाटतं की पुलंचा तर डेफिनेटली इम्पॅक्ट आहे. पण पुलंच्या बरोबरीने नंतर जेव्हा मी वाचायला लागलो गोष्टी, तेव्हा मला असं वाटलं की कुठेतरी माझी नाळ ही नारायण सुर्वे किंवा दलित साहित्यामध्ये ज्या ज्या लोकांनी फार इंटरेस्टिंग गोष्टी लिहिलेल्या आहेत, नामदेव ढसाळ असतील, नारायण सुर्वे असतील, दया पवार असतील, या सगळ्या लोकांचं वाचल्यानंतर मला खूप वेगवेगळे पदर कळायला लागले की अच्छा, आपण जे मध्यमवर्गीय पुण्यामध्ये एक आयुष्य जगतोय आणि त्यात सगळं छान आहे, सगळं गोड आहे, माणसांचे नातेसंबंध आहेत, त्याच्या पलीकडे फार मोठं जग आहे, जे जग आवासून उभं आहे अनेक लोकांवर. आणि त्या जगामध्ये पण ना तेवढी सेन्सिटिव्ह माणसं आहेत आणि ती सेन्सिटिव्ह माणसं त्या क्रूर जगाला कशी सामोरी जात आहेत हे जेव्हा मला वाचायला मिळालं ना, तेव्हा मी आतनं म्हणजे अक्षरशः तुटलो. म्हणजे नारायण सुर्वेंची कविता तुमचंच नाव लिवा नावाची मी वाचली आणि मी अक्षरशः मला आत्ताही अंगावर काटा आला. मी अक्षरशः असं झालं की यार, हे काय जग आहे, हे काय एक्सप्रेशन आहे, या माणसाने काय लिहिलंय. माझे विद्यापीठ त्यांचा काव्यसंग्रह आहे. तर
कायम असं वाटायचं की ही जी जगण्याची तीव्रता आहे किंवा हा जो ही जी धार आहे ना त्यांच्या कवितेला, ती मला कायम अट्रॅक्ट करायची. सो एकीकडे अत्यंत हळवेपणा, अत्यंत गोंडस गुबगुबीत आयुष्य, आणि दुसरीकडे अत्यंत धार असलेलं एक्सप्रेशन, हे दोन्ही मला माझ्या उमलत्या वयामध्ये वाचायला आणि बघायला मिळालं. सो त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट झाला. आणि रायटिंगमध्ये ऑब्व्हियसली विजय तेंडुलकरांचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. त्यांनी ज्या पद्धतीने नाटकं लिहिली मराठीमध्ये ते आहे. पण विजय तेंडुलकरांच्याही आधी मला वाटतं की ज्यांना आपण फार क्रेडिट त्याचं देत नाही आणि दुर्दैवाने ते आत्ताच्या पिढीला फार माहिती नाही, म्हणजे वसंत कानेटकर. मला वसंत कानेटकरांचा मी खूप मोठा फॅन आहे, ह्यूज फॅन आहे मी त्यांचा. आणि त्यांनी जी तेव्हा नाटकं लिहिली ती आयकॉनिक नाटकं आहेत. त्या नाटकांनी रंगभूमीवर अनेक सुपरस्टार जन्माला घातले, अनेक वर्ष ती नाटकं चालली आणि अजूनही ती नाटकं चालूच आहेत. सूर्याची पिढी आजही चालू आहे. एक्झॅक्टली. सो त्यामुळे त्यांचंही मला काम प्रचंड आवडतं. तर कलाकार म्हटलं तर आपण कोणाकोणाला इन्स्पायर करतो, कोणाकोणाला इन्स्पायर होत असतो. हो जर तुम्हाला एक संधी मी दिली की तुम्हाला या सीटवर कोणाला तरी बसवायचंय हो आणि निखळ गप्पा मारत ड्रायव्हर जायचं, हो त्या व्यक्तीला तुम्ही भेटला असाल नसाल मला माहिती नाही, त्यासोबत तुम्हाला एकदा तरी तुम्हाला भेटण्याची इच्छा असेल नसेल मला तेही माहिती हो. नाही. ती व्यक्ती कोण असेल आणि का? मला आत्ताच्या घडीला विचारशील ना ऑनेस्टली, तर मी जे काही सगळं ऐकतोय त्यावरनं मला वाटतं की एकदा मला लक्ष्मीकांत बेर्डे सरांबरोबर ड्राईव्हला जायला खूप आवडलं असतं. कारण ना त्या माणसाचा हजरजबाबीपणा, हरहुन्नरीपणा, आयुष्याबद्दलचं ज्ञान, विजडम आणि सहज गप्पा मारायची टेंडन्सी, हे जेवढं मी अभिनयकडनं ऐकतोय त्यांच्याबद्दल, मी तेवढं त्यांच्या अजून प्रेमात पडतोय. तर मला असं काय वाटतं की यार, म्हणजे मला जर ही संधी मिळाली असती ना की त्यांच्याबरोबर कधीतरी गप्पा मारायच्यात, तर मला अतिशय अतिशय आवडलं असतं. आणि दुसरं मला असं वाटतं की ह्या उत्तरच्या निमित्ताने मी जास्तच अजून घराबाहेर आहे. तर मला असं वाटतं की आईला माझ्या घेऊन मला चांगल्या एका लॉंग ड्राईव्हवर जायला खूप आवडेल. म्हणजे तिला घेऊन कुठेतरी छान जेवायला गेलो, मग गप्पा मारल्या आणि मग छान तास दीड तास फिरलो. हे मला डेफिनेटली फिल्म रिलीज झाल्या करायचंच आहे. क्या बात आहे. तुम्ही लवकर करा. Yes. खूप धन्यवाद थँक्यू सो मच बोलल्याबद्दल. आणि आता आपण अभिनय बेर्डेंच्या घरी पोचतोच आहोत. हो. त्यामुळे बाकीचा गप्पा 2 मिनिटं तिकडे मारूया आपण. डन, 100%. थँक्यू सो मच, मजा आली. येस. होप माझं ड्रायव्हिंग नीट झालं असेल. कुठेही काही खाटखूट धाडधूड असे आवाज आले नाहीये. बिलकुल नाही. सगळे सिग्नल पाळलेले आहेत.